गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व शेतकरी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या साखेगाव शिवारातील मालकीच्या गटातील सर्व परवानग्या होत्या. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रारी केली होती व त्यामुळे त्यावर स्टेही मिळाला होता. बाबत न्याय मिळावा व या मागण्यांसाठी गुरुवारपासून म्हणजेच गेल्या 4 दिवसापासून जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती. जिल्हा परिषद सदस्य मी एक शेतकरी असून माझा भुसावळ शिवारात गट नंबर 197 आहे. तिथे मी पूर्व परवानगीनुसार कागदपत्र पूर्ण एन ऑर्डर वगैरे पूर्ण घेतलेले होते, तरी त्याच्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती आणली आहे आणि त्याला मान्यता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे. त्यासाठी ती स्थगिती लवकरात लवकर हटवावी, त्यासाठी मी इथं उपोषणाला बसलेली आहे. उपोषणामुळे माधुरीताई यांची प्रकृतीही बिघडलेली होती. रविवारी उपोषणाचा 4था दिवस असून जळगाव शहराचे भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांनी या उपोषणास भेट दिली व त्यांच्या मागण्या या समजून घेत लवकर या विषयावर महायुतीचे नेते मार्ग काढतील असे आश्वासनही दिले व ज्यूस पाजून उपोषण सोडले. धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज. आज इथे माधुरीताई अत्तरदे, विजूभाऊ चौधरी, शेखर भाऊ सर्व उपोषण बसले. आम्ही उपोषण सोडलेलं आहे. आदरणीय पालकमंत्री गुलाबभाऊ असतील, नामदार गिरीशभाऊ असतील, संजूभाऊ सावकारे असतील, आम्ही सर्व मिळून मला वाटतं चंदूभाऊशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मला वाटतं हे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू असं आश्वासन गुलाबभाऊ आणि गिरीशभाऊंनी दिलेलं आहे. त्या माध्यमातून मीटिंग होऊन मला वाटतं ते त्यांचे जे काही असतील अडचणी त्या सोडवण्यात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं असं गैरसमज होणार नाही याची काळजी घेऊन मला वाटतं आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत याच्यात भविष्यात याची काळजी घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार. माननीय पालकमंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन, राजूमामा भोळे, संजूभाऊ सावकारे यांनी आम्हाला शब्द दिला की बा आपला जो विषयाशी गैरसमज झाला आहे तो आम्ही मुख्यमंत्र्याकडे बसून दूर करू आणि आमचा पण गैरसमज दूर झालेला आहे. त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत आहोत आणि येत्या काळात विधानसभामध्ये आम्ही संपूर्ण एकत्र मिळून एकजुटीने मिळून काम करणार आहेत आणि सगळे आमदार इथले निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.